हाय सगळ्यांना. तर आता बघा 6 वाजायला 5 मिनिटं टाइम आहे आणि आम्हाला जायला लय उशीर झालेला आहे. आम्ही आता कुठं चाललोय काय चाललंय तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओ मध्ये सांगितले, तरी पण आता सांगते. तर आज आहे ना तेलवडीची यात्रा आहे बघा. तर आम्ही चाललोय तेलवडीला, जिथं की दाजीची बहीण राहते तिथं आम्ही बहिणीकडे चाललोय. आता यांचा काल फोन आलता या म्हणून यात्रेला. तर म्हणलं चला यात्रेला जाऊ आपण तेलवडीला, कारण पोंडीजाला तर जायला नाही जमलं, चिकलठाणला पण नाही जायला जमलं. तिकडं पण आजीने बोलवलं होतं, मामा मामीने सगळ्यांनी बोलवलेलं. चिकलठाणला बहीण आहे तिथं, कोणचं गाव आहे व तिथं कुगावला, तिने पण बोलवलं होतं, तिकडं पण नाही जायला जमलं. म्हणलं आपल्या इथले इथं जावं यात्रेला म्हणून. आता स्वीटी मी दाजी आम्ही सगळेजण चाललोय यात्रेला. हायतच कोण तिघच हाय तर तिघच इथं. आणि विषय म्हणजे ना ही चिलटले झालेत बघा, कशाने झाले तर कुठनं आले ती काहीच कळत नाही. इथं सगळे याच्यात आहे ना चिलट येतं, काय औषध असेल तर नक्की सांगा कमेंट करून, कशाने घालावं ती कळत नाही. आणि काय म्हणलं ते शेर असतो काहीतरी बांधायचं, शेर पट्ट्याला बांधायचं. शेर आपलं ते आदुली पाहिली ती मोठं झाड 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 असतं, शेराचं झाड म्हणतात त्याला. शेर झाड असतं, झाड असतं. कुठे नाही आपल्या इथे त्यात लटकवलं काय त्यात जाऊन चिकट. आणि आईला विचारलं मी, तर आईने सांगितलं म्हणली एक कागद घे, त्याला तेल लाव पाटणं पूर्ण आणि ती असा लटकेव म्हणली, त्याला चिटकून बसते ती. तर मी ती काय केलं नाही, कारण आम्ही आज दिवसभर गावात होतो आणि काल पण गावातच होतो. तुम्ही तर बघितलं, काल बाजार होता, बुधवार बाजार केला आणि दाजींचं भाऊ आलतं, मावस भाऊ मुंबईचं, त्यांच्यासाठी स्वयंपाक जेवण हे गावातल्या घरीच केलं. आणि आज पण त्यांना सोडवण्यासाठी आम्ही स्टेशनला गेलो. जिंती स्टेशनला मी पहिल्यांदा गेली, म्हणजे पहिल्यांदा म्हणजे ना नवीन स्टेशन झाले ना तेव्हापासून पहिल्यांदा सगळी सुधारणा झाली. ते काय म्हणते तो त्याला दादर हे झाले सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं झालेले. तर मी पहिल्यांदा गेलते बघा आज त्यांच्या म्हणजे त्यांच्यामुळं. तर चला आता स्वीटी लागली चला चला म्हणायला, तिला उशीर व्हायला लागला वाटते. तर चला आज तुम्हाला दाखवते तेलवडीची यात्रा, तिथल्या कावडी नाचवलेल्या, शेरण्या वाटलेल्या आणि खंडोबा नाही भैरवनाथाची यात्रा आहे होय. हा या टायमाला नाही का कोंडीजाला भैरवनाथाची, पांगऱ्याला चिकलठाणला कोटलिंग आहे ना, कोटलिंगनाथ. हा तर सगळीकडे चला असू द्या, कोणत्या तरी देवाला गेलो तिथं चालं. बॅग घेऊन चाललोय. हा बॅग रॉकी मांजराला टाकली या. रॉकी टाकी काय खातो रे तू, काय बी नको खाऊ. जाऊ का तर कसं करतय, जाऊ का. आता आलो बघा आत्याच्या घरी आणि इथं बघा आता आम्ही जेवण वगैरे करून जाणार आहे बघा गावात, कारण आता 8 वाजता कार्यक्रम चालू होतो, म्हणजे नाही का कावड्या वगैरे, ते कावड्या वगैरे मग तेच की 8 वाजता चालू होतंय आणि 12 वाजता छबिना निघतो, पालखी येते. तेव्हा मग पालखीचं दर्शन झाल्यावरतीच रानात यायचंय. रानात यायला रात्रीचे 1-1:30 वाजून जातील, त्याच्यामुळे आता जेवण करून जायचंय. या अयो कसलं भारी तर चला आता फायनली संध्याकाळचे 8 वाजता आणि आता आम्ही निघालोय बघा गावात. डीजे वगैरे वाजायला लागलाय. जवळजवळ अर्धा 1 तास झाला बघा इथंच बसलेलो आणि आता फायनली निघालोय बघा पाणी बिणी पिऊन. आणि विषय काय माहिती का, चप्पल इथं सोडली बघा, कारण तिथं गुलालाने सगळे लाल भडक पाय होते तर त्यामुळं. आणि आत्याने आणली बघा ही शेरणी, तर ही पेढा असते तर बाटली दे पाणी प्यायला. आता बघा आम्हाला यात्रेत ना आमचं सर भेटलं बघा इकडं आणि किती फटाकडे वाजतात.
दोन एकीकडे होती व्हिडिओ काढायला, मी एकीकडे होते, त्याच्यामुळे काय कुणाचाच व्हिडिओ घेतला नाही. चला हा चला येतो. पूर्ण तेलवडी गाव आहे ना, मंदिर कसं दिसतंय बघा ना. इथनं हा कुठे दिसतंय मंदिर तुला? हा हा ते झाड झाड फटाके वाजवले आहेत, मंदिर लाईटिंग त्याच्यावर दिसते ना. हा आलं बघ आता रानात आणि आले हे दोघं जण आले पळत. आम्हाला भुकत होती, नंतर गप गप चल मारल्यावरती गप बसला, भुकत होता. आले इकडे शेरड करड पण मारडायला लागली, कुत्री पण आली, तेळ कोणच नव्हतं नाही तर. रोज कोणी नाही कोणी असते, कुठं कोण जात नाही, पण आज नव्हती ते म्हणले असते ना, आज सगळीच कुणीकडे गेली, मांजर सुद्धा आली. मांजर सुद्धा आली. तिची पिलं कुठे येतं? गोळा झाली, तुझी पिलं आतमध्ये येतं. तर चला आता करतो आराम, सकाळ उठून परत अजून यात्रेत जायचं या. लय वेळ झाला बघा, 1:30 वाजले. आता बरोबर बघ ना, हो किती 1:24 5 मिनिट टाइम आहे. तर गाडी सगळं बोलायला मी बोललो. चला बाहेरच झोपून काय व्हायला लागलंय. तर ह्या आपल्या आत्याचं घर. चला आता बॅग ही पर्स सगळं आणलंय बघा. तर चला ब्लॉगला आता इथंच एंड करतो. बाय, गुड नाईट.